पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमामध्ये 206व्या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी दाखल झालेत। विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली आहे। विजय स्तंभ आकर्षक विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलाय, तर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। रात्रीपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भीम सैनिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। भीमा कोरेगावमध्ये 206व्या शौर्य दिनाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक भीमा कोरेगाव विजयस्तंभाजवळ दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रात्री 12च्या सुमारास मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर स्तंभावरती आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर विजयस्तंभावरती भारताचा ध्वज जो आहे तो फुलांमध्ये साकारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची 2 फोटो जी आहेत ती लावण्यात आली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भेट दिली होती त्यावेळेचा फोटो जो आहे तो या ठिकाणी स्तंभावरती लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती गैरसोय येणाऱ्या लोकांची होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन आणि प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह सागर आव्हाड, 24 तास, भीमा कोरेगाव।